आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज म्हणजेच 11 ते 15 जून दरम्यान खेळला जातोय. लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होतोय. दोन्ही संघ 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्यात एकमेकांसमोर आलेत. यापूर्वी 2022-23च्या जागतिक क्रिकेट परिषदेच्या हंगामात ते एकमेकांसमोर आले होते. ऑस्ट्रेलिया हा गतविजेता आहे, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला फायनल जिंकण्याची ही पहिलीच संधी असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज तिसरा आणि अंतिम T20 सामना होणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमची इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली. विंडीजला इंग्लंड विरुद्ध या दौऱ्यात अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. इंग्लंडनं विंडीजवर आधी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मात केली. त्यानंतर इंग्लंडनं सलग 2 सामन्यांमध्ये विंडीजचा धुव्वा उडवत T20 मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज समोर जाता जाता शेवटचा सामना जिंकून इंग्लंड दौऱ्याची सांगता विजयानं करण्याचं आव्हान असणार आहे. महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं यॉर्कशायर काउंटी संघासोबत क्रिकेट खेळण्याचा करार केलाय. तो या हंगामात एकदिवसीय चषक संपेपर्यंत संघासोबत असणार आहे. ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो जुलैमध्ये सरे विरुद्ध यॉर्कशायरकडून सामना खेळेल. येथून तो इंग्लंडच्या स्थानिक हंगामाच्या शेवटपर्यंत यॉर्कशायरकडून एकदिवसीय कप देखील खेळेल. 2025 मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यानंतर आता मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवड करण्यात आली. या स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय महिला क्रिकेट संघ यावर्षी सप्टेंबरमध्ये मुल्लानपूर स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासोबत 2 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारतीय संघ याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सामना खेळेल. कोवलून येथे झालेल्या महत्त्वाच्या AFC आशियाई कप पात्रता फेरीत भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाला यजमान हाँगकाँगकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. हाँगकाँगच्या स्टीफन परेरानं 94व्या मिनिटाला गोल करून विजय निश्चित केला. या पराभवामुळे सौदी अरेबियात होणाऱ्या 2027च्या आशियाई कपसाठी भारताच्या पात्रता मिळवण्याच्या शक्यता धोक्यात आल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सोबो मुंबई फाल्कन्सला T20 मुंबई लीग 2025च्या अंतिम फेरीत धडक मारता आली. सर्वच फॉर्मॅट आणि स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने आपला ठसा उमटवला. अय्यरचा कर्णधार म्हणून हा 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 4था अंतिम सामना आहे. याची सुरुवात मे 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या IPL विजयापासून झाली होती. ब्राझील आणि इक्वेडोर हे संघ 2026च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेत, तर उरुग्वे, पॅराग्वे आणि कोलंबिया पात्रतेच्या उंबरठ्यावर आहेत. नियो क्विमिका अरेना येथे झालेल्या सामन्यात ब्राझीलनं पॅराग्वेचा 1-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक 2026 साठी पात्रता निश्चित केली. लॉर्ड्स येथे होणाऱ्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एक धाडसी आणि किंचित बदललेला प्लेइंग 11 जाहीर केलाय, ज्यामध्ये मॉन्स लॅबुशेन डावाची सुरुवात करणार आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.